आज आपल्या सर्वच मैत्रिणींची गडबड चालू असेल, कारण हा मार्गशीर्ष महिन्यातला 3ऱ्या गुरुवारचा हा व्हिडिओ आहे आणि माझी तशीच गडबड आहे। तर मी रांगोळी काढून घेतली उंबऱ्यावर आणि गेल्या गुरुवारी संध्याकाळच्या वेळेला 6-6:30च्या दरम्यान काढलेली होती, पण आज मात्र लवकर काढली आणि त्याच्या आधीच पूजा पण मांडून घेतली आहे। आणि यापूर्वी थोडीशी पूर्वतयारी केली आहे, ती म्हणजे जेवणाची पूर्वतयारी, कारण जो देवीला नैवेद्य आवडतो तो आज मी करणार आहे, त्यामुळे थोडीशी पूर्वतयारी केली आहे। ती छोटीशी रांगोळी दाखवली ना, ती तुळशीकडे काढलेली आणि उंबऱ्यावर कमळ वगैरे काढून घेतले, कारण लक्ष्मीसाठी आपण अशी काही शुभचिन्ह काढतो ना, पावलं म्हणा लक्ष्मीची वगैरे, तर ती काढून घेतले। आणि हा कुरडई वगैरे पापड जे काय मी केलेले आहेत घरात ते तळून घेतले। भाजी त्याच कढईत फोडणी टाकली, त्यामुळेच आधी मी तळून घेतले, तळण जे काय तळायचं होतं ते। तर हे रांगोळी झाल्याबरोबर लगेच कसं काय तयार झालं, कारण बऱ्याच जणी असं करतच ना, पूर्वतयारी केली म्हणजे मी काय केलेलं, बटाटे उकडून घेतलेले, म्हणजे उकडत ठेवलेले, आणि डाळ जी, कारण पुरणपोळी करायची, देवीला खूप आवडते ना पुरणपोळी, त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं ठरवलेलं असा बेत आहे। त्यामुळे पुरणपोळीसाठी जी डाळ आपण शिजवतो ती डाळ वगैरे शिजवून घेतलेली होती आणि अशी पूर्वतयारी केली कसं बरं पडतं आपल्याला। मग ते करून मग सगळं जे काय आपण देवीचे हे करतो, म्हणजे कलश मांडणी वगैरे बाकीची जी काय आपण सजावट करतो, इतर सगळं जे मांडतो ते मांडून घेतलं आणि मग मी लागलेच रांगोळी काढली। कारण काय झालं असतं, ते काढून मी म्हणजे मांडणी केल्यावर पूजेची मांडणी करून जर आत आली असते सगळे हे करायला, बाकी सगळे फोडणी वगैरे टाकायला, की मग वेळ झाला असता आणि मग रांगोळी काढायला वेळ झाला असता, म्हणून लागलंच मी रांगोळी काढून घेतली आज। आणि रांगोळी वगैरे काढून झाल्यावर मग स्वयंपाकाला आले। मग लगेच तळून घेतलं, बटाटे उकडलेले होते, बटाटे सोलून बटाट्याची भाजी करून घेतली, ती बाजूला ठेवली आणि आमटीची तयारी करण्यासाठी आधी मसाला वाटून घेतला। आणि मी शेअर केलेलीच आहे ही आमटीची हे, आणि प्रत्येक जणांची जरासा मसाला वेगळा असतो। तर हे मी तेलात जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण पण टाकते थोडासा, मसाल्यात वाटला तरी थोडासा लसूण मी टाकते। आणि त्यानंतर मसाला जो वाटलेला तो मसाला घातला, कांदा लसूण चटणी घातली आणि मसाला मस्तपैकी तेलात परतून घेतला। आणि त्यावर मग आपण जे डाळ शिजवतो ना, पुरणाची डाळ, जी चणा डाळ कोण हरभरा डाळ म्हणतं, तर ती जी डाळ असते त्या शिजवलेलं जे पाणी असतं त्यालाच ते एळवण्याची आमटी म्हणतात, कोण कटाची आमटी म्हणतात, ते जे पाणी असतं ते पाणी घालून ते करतात। आणि आपल्याला मग पातळ जितकं पाहिजे तितकं आपण पाणी वाढवू शकतो। आणि ही पिण्यासारखीच आमटी होते, आमच्यात खूप आवडते आम्हाला, मला तरी खूप आवडते। नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आमटीसाठी म्हणजे आमटी आपल्याला जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ करण्यासाठी पाणी लागेल, तर ते पाणी मी तिकडे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बघा। तर थोडंसं पाणी घालून आधी हा मसाला मस्तपैकी हे करून घेतलं आहे, कारण चटणी वगैरे आपण तेल घालतो मग ते छान तवंग सुटतो, त्यामुळे थोडंसं पाणी घालून आधी मसाला व्यवस्थित अगदी हे करू दिला। हे आत्ता ओतलं ना मी ते पुरणाचं पाणी, म्हणजे डाळ शिजवून घेतल्यावरचं जे पाणी आपण खाली निथळून काढतो ते पाणी। तर त्या बाजूला पातेलं जे ठेवलेलं आहे त्यात मी पुरण एका बाजूला बारीक करून शिजत ठेवलेलं आहे, गूळ वगैरे घालून, आणि कणिक पण मळून घेतलेली होती, त्यामुळे अशी थोडीशी पूर्वतयारी करून घेतलेली होती। पुरण मात्र आत्ता ठेवलेलं होतं आणि कणिक मात्र आधीच मळून घेतलेली, पूजेची मांडणी करायच्या आधी, म्हणजे मग अशी तयारी असली की मग गडबड होणार नाही म्हटलं। तरीसुद्धा किती काही केलं तरी काही वेळेला हे होतंच। तर हळद वगैरे टाकून घेतली, आता मस्तपैकी आमटीला उकळी येईल आणि पुरण वाटायचं आहे अजून। पुरण वाटून झालं की पोळ्या केल्या की नैवेद्य तयार। आता अजून वाचन वगैरे करायचं आहे, तर संध्याकाळचे वाजले आहेत 6:30 वाजून गेलेले आहेत, मला वाटतं हो 6:30 वाजलेले आहेत। आणि आज हर्षदा लवकर आहे घरी, कारण गेल्या गुरुवारी सांगितलं तुम्हाला त्यांची पेपर होता, त्यामुळे तिला वेळ झालेला यायला। तर आज घरी असल्यामुळे मी मांडणी केलेली होती, पण आता पुढे जाऊन मग तिला म्हटलं एखादं काम सांगावं, आणि तोपर्यंत मग माझंही काम होईल, कारण सगळंच मग एकटलं करणं शक्य होत नाही पुरणपोळीचा स्वयंपाक असला की। तर हे असं आमटी उकळत ठेवली आणि मी तिला वेळणी करून दिली, म्हटलं वेळणी अशी देवीसाठी। आता आपण गेल्या वेळेला मी शेअर केलेली बघा वेळणी कशी करायची घरातल्या घरात, आणि सोप्या पद्धतीने अगदी 15 मिनिटात वेळणी तयार होते आणि आपल्याला पाहिजे ती फुलं वापरता येतात अगदी। तर ती वेळणी मी आज घरातच केली आज पण, तर ती वेळणी केली। आज हर्षदाला म्हटलं तू दिवे लाव सगळीकडे, कारण पुरण वाटायचं होतं,
त्यामुळे तिला म्हटलं तूच आज कथा, पण ती म्हटली मम्मी वाचते मम्मी, तर वाच म्हटलं. कारण आम्ही लहान असताना आम्हीही वाचायचो. आमची जर उलट भावंडांची हे असायचं, तू वाचणार का मी वाचणार, कधी आई वाचायची कधी वडील वाचायचे असं असतं ना. तर त्यांना म्हटलं कारण मीच प्रत्येक वेळेला वाचण्यापेक्षा त्यांनी कधीतरी वाचलं तरी चालते. तर ती स्वतःहून म्हटली मी वाचू का, मग म्हटलं वाच, कारण माझंही पुरण वाटायचंच होतं. मी तिथंच पुरण वाटत बसले आणि ती तिथे कथा वाचणार आहे आता. तर मी पूजेची मांडणी बघा मग अशी दाखवली, तर अशी पूजेची मांडणी करून ठेवलेली आणि तिने दिवे लावून घेतले. तुळशीकडे पण तिनेच दिवा लावला. देवाकडे काय आपला नेहमी तेवतच असतो दिवा, तर असं सगळीकडे लावून घेतलं. मग त्यामुळे त्यांनाही माहिती होतं बाबा काय करायचं असतं काय नाही. आता गेल्या वेळेला फक्त पाठीमागची जी डेकोरेशन होते तिने करून दिलेलं मला, त्या ह्यावेळी तिने वाचन केलं. तर अशी मी पूजेची मांडणी केली. तर तिने फक्त वाचलं तरी पुरेसं होतं की बाबा त्यांना कळतं, कारण त्यात अनेक कथा असतात. आणि सुरुवातीला तिने वेगळंच वाचायला चालू करणार होती. जरी त्यांनी ऐकलं तरी एवढं लक्ष नसतं मुलांचं. करून बघा तसं, काही वेळेला मुलांचं लक्ष नसतं आपण जरी वाचत असलो तरी. तर तिला म्हटलं ही कथा नाही दुसरं वाचायचं, ती महात्म्य होते ना ते वाचत होती. तर म्हटलं गुरुवारची कथा असं लिहिलेलं आहे म्हटलं ते वाच, कारण त्यांनी मधलं कुठलं तरी ऐकलेलं असतं, त्याच्या कानावर पडलेलं असतं, पण कुठून वाचायचं वगैरे काय वाचायचं एवढं सगळं हे नसतं. तर पूजा बघा आणि छान वाटतं, एक पॉझिटिव्हिटी मस्त वाटते, सुंदर वाटतं अगदी असं. आता तिने मग तिला आपण सांगतो ना, ती बघतात मग आपण हळदीकुंकू लावून घ्यायचं असतं, देवाला हळदीकुंकू लावायचं, अक्षता टाकायच्या, मग आपण वाचन करायला घ्यायचं किंवा त्या पुस्तकावर आपण हळदीकुंकू लावून वाचन करायचं अगदी. आणि आपलं कसं होतं म्हणजे कुलदेवीचं म्हणा किंवा काही देवीचं असेल तरी आपण जे काही घरात आपण स्त्री असतो तेच आपण सगळं आपण करत असतो एकटी. त्यापेक्षा मुलांनाही काही वेळेला अशी सवय लावली आणि आपणही हे करत होतो लहानपणी, आपणही वाचत होतो, तर त्यांनी वाचायलाही हरकत नसते. आता मी तिथेच ऐकत बसलेले, पुरण वाटत तिथंच बसलेले, म्हणजे कानावर आपल्या पडले हे जरी कथा ही गुरुवारची तरी चालते, कारण त्यामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही ऐकलं किंवा वाचलं तरी चालतं आहे. या व्रताचं असं की आपणच वाचन केलं पाहिजे असं काही नाही, नुसतं ऐकलं आपण जरी तरी चालतं, त्या व्रताचं आपल्याला फळ मिळतं. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐका हो ऐका भक्तजन हो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा ही आहे गुरुवारची कहाणी. ही कहाणी श्रवण पठण केल्याने दुःख, दारिद्र्य, चिंता, क्लेश, रोग, पीडा नष्ट होतात. श्री महालक्ष्मीच्या कृपेने वैभव प्राप्त होते, मनोरथ पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची विविध रूपे, अनेक नावे आहेत. कमळातून निघाली व कमळात वास करते म्हणून ती किती छान वाटतं बघा पूजा मांडलेली आहे. प्रत्येकाला कसं वाटत असतं त्या दिवशी गुरुवारचं, तर खरोखर आपण अगदी भक्तिभावाने जर केलं तर काही क्षणासाठी काय असेल लक्ष्मी तिथं अवतरते, कुठल्याही देवाची असते. तर आपण जर अगदी मनोभावाने केलं तर तिथे देव प्रत्यक्षात थोड्या क्षणासाठी का असेल हजर असतो आणि त्या क्षणाला आपल्याला तर वेगळं वाटतं, वेगळी पॉझिटिव्हिटी वाटते किंवा वेगळंच वातावरण घरातलं तयार होतं. यावेळेला मी जराशी मांडणी वेगळी केली, गेल्या वेळेला वेगळी केलेली, त्याच्या आधी वेगळीच केलेली. म्हणजे प्रत्येक वेळेला जरा वेगवेगळी प्रत्येक वेळेला करावी मांडणी, म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं. बाकी यामध्ये कलश किंवा ते 5 डहाळे म्हणा किंवा भक्तिभावाने केलेली आपण जी काही पूजा असते त्याला महत्त्व असलं की आपण आपल्यासाठी हे सगळे जे काही सजावट असते ते करत असतो, त्यामुळे एक वेगळं वातावरण घरात तयार होतं. तर या 4 गुरुवारी आपण करत असतो, इतर वेळेला काय बाकीच्या सणांना बाकीचं करत असतो. आता हे 4 गुरुवारच असे करायचे असतात. आणि हे आता पुरणपोळी मी लाटते, पहिली गाईसाठी लाटते. तर पुढच्या वेळेला एकादशी आहे म्हणून म्हटलं देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य करावा, कारण देवीला खूप पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो असं म्हणतात. तर म्हटलं एका गुरुवारी करावं. तर आता या वेळेला मी पिठावरच्याच केलेल्या आहेत, नाहीतर बहुतेक वेळेला तेलपोळी असते, पण पिठावरच्या पोळ्या करूया म्हटलं. म्हणजे आमच्याकडे याला पिठावरच्या म्हणतात, कारण तेलावर पण लाटतात आमच्याकडे पोळ्या, कारण बऱ्याचशा वेळेला तेलावरच्याच असतात, नाहीतर पिठावर म्हणायच्या असं म्हणतो आम्ही पिठावर. आणि त्याच्यावर वरून तेल किंवा तूप आपण सोडायचं, तर त्याला पिठावरच्या म्हणतात, पिठावर लाटल्या की. आणि तेलावर सुद्धा लाटतात त्याला मग तेलपोळी म्हणतात. तसं म्हणजे संकष्टीचा जो आपला व्हिडिओ तयार झाला तेव्हा मी म्हटलेलं की यासाठीच मी गूळ घालत नाही, कारण गूळ मग एकसारखा 2 दिवस रेग्युलर झाला असता, कारण पोळीतून जातो मग मोदकातून गेला असता, म्हणून त्यात मी साखर घातली
म्हणजे थंडीचे दिवस आहेत, चालतं उष्ण, पण काही वेळेला त्रासही होतो. लागोपाठ सगळे गोड पदार्थ, तोच पदार्थ असला की असं होऊन जातं. कारण लागोपाठ हे 2-4 सण आलेले आहेत. शुक्रवारी पण वैभवलक्ष्मीचं व्रत असणार, मग गोड लागोपाठ होणार. तर म्हणून मी म्हटलेलं की बुधवारच्या व्हिडिओमध्ये की संकष्टी आहे, पण मी साखर घालूनच फक्त मोदक करते असं म्हटलेलं. कारण गुरुवारी ठरवलेली होती की पोळी करायची. 2 गुरुवारी बाकीचं असं काही नाही, खीर वगैरे बासुंदी असंच केलेलं. म्हणून म्हटलं पोळी करावी, पुरणपोळी. आणि पुरणपोळी बघा खूप सुंदर तयार झालेली आहे. एकने एक पुरणपोळी मस्तपैकी अशी टम्म अशी फुगलेली आहे. आणि पुरणपोळी करायला घ्यायच्या आधी मी काय केलं, नैवेद्य जो काय होता म्हणजे भात वगैरे मूत पाडून घेतलं, भाजी ठेवली भरून. तळणाचं तेवढं हर्षदाला म्हटलं तू तेवढं घाल, कारण मऊ वगैरे पडेल. आणि पुरणपोळी म्हटलं झाली की लगेच गरम गरम भरून देते, लगेच आरती करूया आणि मग पुन्हा मी पुरणपोळ्या करायला घेते. तेवढ्याच म्हटलं नैवेद्याचे करून 2 देते आणि लगेच आपण आरती करून घेऊया. आणि मग त्यांनाही कसं मग गरम गरम देता येईल. आणि मग मी नंतर शेवटी गरम गरम शेवटची जी असेल ती गरम गरम मी खायला घेईन, असं नियोजन केलं. आणि ह्या गडबडीत झालं काय सांगते, कारण मी पूजा मांडली, रांगोळी काढून मग मी तुम्हाला म्हटलं की स्वयंपाकाला चालू केलं. आणि संध्याकाळच्या वेळेला हर्षदा कशी म्हटली मी वाचन करते, आणि मग त्यावेळेला मी काय करते, दूध ठेवते देवीपुढे. आणि त्या गडबडीत मग ते विसरलं ठेवायचं. फळं वगैरे असतो आपण ठेवलेलं, पण ते विसरलं. मग आता नंतर ठेवलं मी, कारण पोळीसोबत दूध ठेवायचं होतं नैवेद्याला. तर म्हटलं छोट्याशा वाटीत, तेव्हाच मग गरम करून दिलं तिला. ते म्हटलं ठेव, कारण मग अशी विसरलेलं. मग ते मी नंतर दिलं छोट्या वाटीत. आणि मग नैवेद्यासाठी वेगळं हे केलं. आणि कट एकदम भारी आलं आहे बघा कटाच्या आमटीवर. ह्याला येळवण्याची आमटी म्हणतात, पोळीची आमटी म्हणतात, वेगवेगळी नावं असतात. तोच पदार्थ असतो, फक्त नावं वेगवेगळी असतात. तर अशी कटाची आमटी मस्तपैकी कट आला आहे. आणि पोळ्या पण एका बाजूला लाटून घेते मी. आता हे 2-4 दिवस गडबडीचे असणार, कारण काल संकष्टी झाली, आज गुरुवार आणि पोळ्या करायच्या ठरवलेल्या. कारण 2 गुरुवारी पोळ्या करता आल्या नाहीत, केल्या नाहीत म्हणजे. आणि उद्या आपण शुक्रवार वैभवलक्ष्मीचं व्रतही आहे आणि बाहेरही जायचं आहे. त्याचबरोबर शनिवारी आमच्या इथे यात्रा असते. तर असं हे 4 दिवस आहेत ते गडबडीचेच आहेत. पुढच्या गुरुवारी करता येणार नाही म्हटलं पुरणपोळी, एकादशी असल्यामुळे. आपले नसले तरी आपल्या मनात राहून जातं, बाकीचं काय नैवेद्य करून दाखवलं तरी चालतं. 2 पोळ्या झाल्याबरोबर नैवेद्य भरून घेतलेलं आहे. पण मी आता हे काय केलेलं आहे, एकसारखे हे ज्या पोळ्या करून घेतल्यानंतरही त्या आपण तेही क्लिप लावून घेतलेत. आणि नैवेद्य नंतर व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे. नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे खरं म्हणजे, पण शेअर मात्र तुमच्याशी नंतर केलं आहे. आमटी एकदम मस्तपैकी शिजलेली आहे, कारण मी बाहेर जेव्हा कथा ऐकायला बसलेली तेव्हा मी बंद केलेली होती आमटीचं गॅस. त्यामुळे मी आल्यावर नंतर पुन्हा आमटीचा गॅस चालू केला, म्हणजे एवढा वेळ काय आमटी चालू नव्हती. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. तर पुरणपोळ्या बघा, प्रत्येक पुरणपोळी छान अगदी झालेली होती, टम्म अशी फुगलेली होती. आणि दूधही तिकडे ठेवलेलं दिसत असेल, कारण तापून घेतलं दूध. आणि थोडंसं कोमट करून दूध नैवेद्याला किंवा आपण देवीआईसमोर जेव्हा ठेवतो तेही दूध जरासं कोमट असावं, गार असण्यापेक्षा किंवा एकदम कडकडीत असण्यापेक्षा. तर असा नैवेद्य भरलेला. आणि वरण काय आज केलेलं नव्हतं, कारण काल बुधवारी संकष्टी होती तेव्हा वरण केलेलं मी. तर आज मग भातावर काय केलं, तूप एका मुदीवर आणि एका मुदीवर दूध असं घातलं. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्याला करायला ह्याच्यात जमते असं नाहीच. जराशी वाटीवर गेली चालली असती, पण आमटी होती कटाची आणि वरण कालच झालेलं, म्हणून मग असा नैवेद्य केला. तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.